नमस्कार, हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमात आपण शिक्षण ते करिअर, बँकिंग ते व्यवसाय, वास्तुशास्त्र आणि आरोग्य अशा विविध विषयांवरती चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आणि आज आपण चर्चा करणार आहोत 10वी 12वी नंतर आर्मी व महाराष्ट्र पोलीस नोकरीच्या संधी या विषयावर। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत गरुड झेप करिअर अकॅडमीचे संचालक प्राध्यापक सुरेश सोनवणे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सोनवणे सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। प्राध्यापक सुरेश सोनवणे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आणि ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढे एमएससी आणि एमईडी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि करिअरच्या सुरुवातीसच प्राथमिक शिक्षक, वरिष्ठ लिपिक, तलाठी ते रेल्वेमधला जॉब असा त्यांचा हा प्रवास आहे। मात्र काहीतरी वेगळं करण्याची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि नंतर त्यांनी असंख्य तरुण तरुणींना योग्य दिशा देण्यासाठी कुठेतरी सन्मानाची शासकीय नोकरी देता यावी या जिद्दीनं हातची नोकरी सोडून 2009 मध्ये गरुड झेप परीक्षेत यशस्वीरित्या पास होऊन शासकीय नोकरीत आता कार्यरत आहेत। आणि याशिवाय आर्मी व पोलीस दलात जवळपास 1300हून अधिक विद्यार्थ्यांना यश प्राप्त झालंय। महाराष्ट्रात सुसज्ज आणि सर्व सोयी सुविधांयुक्त आर्मी व पोलीस भरतीसाठी प्रसिद्ध असं औरंगाबाद स्थित गरुड झेप करिअर अकॅडमीमध्ये 2500च्या वरती विद्यार्थी प्रशिक्षण घेतात। चला तर आपण लगेच चर्चेला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा स्वागत आहे। खरं तर 10वी 12वी नंतर अनेकांना प्रश्न पडतो की नेमकं आपण कुठल्या दिशेला जावं, कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावं। मात्र एकूणच आपण बघितलं तर 10वी 12वी नंतर लगेच आपल्याला करिअर करता येऊ शकतं का, ह्याविषयी काय सांगाल? नक्कीच 10वी नंतर आपल्याला करिअर करायला सुरुवात होऊ शकते, कारण करिअरची जी सुरुवात असते ती खरं तर 10वी आणि 12वी नंतरच होते। महत्त्वाचा आयुष्यातील हा टप्पा आहे 10वी आणि 12वी। यानंतर आपण जर करिअरच्या दृष्टीने किंवा सरकारी नोकरीच्या दृष्टीने जर बघितलं तर निश्चित आपण करिअरकडे जाऊ शकतो, कारण आज 10वीच्या बेसवरती आपल्याला आर्मीमध्ये जाता येतं, 12वीच्या बेसमध्ये पोलीसमध्ये जाता येतं, रेल्वे पोलीस असेल, SRPF असेल, CISF असेल, वेगवेगळे मार्ग आहेत। पण ते 10वी आणि 12वीवरती आहे, याची ओळख आपल्याला प्रथमतः झाली पाहिजे। बरोबर आहे। म्हणजे थोडक्यात 10वी आणि 12वी हा खरं तर पाया आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या करिअरची दिशा निवडू शकता। त्याचबरोबर जेव्हा 10वी आणि 12वी नंतर असं अनेकांना वाटत असतं की काहीतरी देशासाठी करावं, मग त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत, जसं आर्मी असेल, पोलीस भरती असेल। मात्र ह्याचं नेमकं प्रशिक्षण कुठे घ्यावं, कसं घ्यावं याविषयी योग्य ती माहिती उपलब्ध नसेल, त्याविषयी आपल्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करावं? खरंच 10वी आणि 12वी नंतर सुरुवात करताना आपल्याला माहित पाहिजे की करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत, ज्यामध्ये आर्मी, पोलीस, SRPF, SSB, ITBP वेगवेगळे मार्ग आहेत। पण ते मार्ग एकदा त्या ठिकाणी चॉईस करणं गरजेचं आहे की मला कोणता निवडायचा आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रशिक्षणाला लागावं लागेल। मग त्यामध्ये मैदानी चाचणी असेल, लेखी चाचणी असेल, वेगवेगळे मार्ग कोणकोणते आहेत आणि तयारी कशी करायची याची प्लॅनिंग जर बनवली तर निश्चित आपण नोकरीपर्यंत पोहोचू शकतो। बरोबर आहे। पण केवळ नोकरी नसते, ही देशसेवा असते, कारण की जेव्हा आपण आर्मी किंवा पोलीस मध्ये भरती होतो तेव्हा ह्या देशसेवेचं खरं तर आपण देशसेवेसाठी आपण त्याच्यामध्ये जात असतो। पण एकूणच आर्मी किंवा पोलीस भरतीसाठी जर आपल्याला हे निवडायचं असेल तर काही टक्केवारी किंवा काही शिक्षणाची अट असते का, आणि ही शिक्षणाची अट असेल तर नेमकं काय असणं आवश्यक आहे? आज सरकारी नोकरी मिळवण्यासाठी 10वी आणि 12वीला किती टक्केवारी आहेत याला काही महत्त्व राहिलेलं नाहीये, कारण तुम्ही स्पर्धा परीक्षेत किती गुण मिळवतात यासाठी महत्त्व आहे। स्पर्धा परीक्षेत जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर निश्चित तुम्ही तिथपर्यंत पोहोचतात। आणि स्पर्धा परीक्षेत मिळवण्याचे गुण यासाठी काही टप्पे ठरवण्यात आलेले आहेत, त्याचा अभ्यासक्रम असतो, तो अभ्यासक्रम आपल्याला बारकाईने बघावा लागेल, त्यानुसार मुलांनी त्याच्यावरती अभ्यास करून त्यावरती आपण गुण मिळवू शकतो। आणि तुम्ही जे बोललात की देशसेवा, खरंच हा एक चांगली संधी आजच्या युवकांसाठी की आर्मीमध्ये जाऊन आपण देशाची सेवाही करू शकतो आणि आपलं जे भविष्य आहे, आपलं उज्ज्वल भविष्य आपल्या देशासाठी आपण कामी आणू शकतो, हे सर्वात महत्त्वाचं आहे। देशसेवेसाठी आपण उज्ज्वल भविष्य घडवू शकतो आणि अर्थातच आर्मी आणि पोलीस दलातील संधी असतील किंवा CRPF मध्ये मगाशी तुम्ही जसं म्हणाला त्या संधी असतील, ह्या सगळ्या संधी उपलब्ध आता आहेत आणि मात्र योग्य प्रशिक्षण मिळणं आवश्यक आहे। आणि गरुड झेप करिअर अकॅडमीमध्ये ह्याचं योग्य प्रशिक्षण दिलं जातं। आपले नंबरही खाली तरी डिस्प्ले होत आहेत, ज्यांना कोणाला जर इंटरेस्ट असेल ते नक्कीच तुमच्याशी संपर्क साधतील। पण त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सुशिक्षित बेकार म्हणून घेणाऱ्या तरुणांची संख्या आज वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस। मात्र अशांसाठी आपण ह्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो का?
निश्चित, कारण आज आपण सुशिक्षित बेरोजगार का वाढताय त्याचं मुख्य कारण आहे की त्यांच्यापर्यंत आज योग्य संधी कोणत्या त्या पोहोचलेल्याच नाही आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, त्यांना नोकरीच्या संधी माहीत नसतात की कुठे नोकरी निघाली, कसे फॉर्म भरायचेत, कशा पद्धतीने तिथपर्यंत जायचं हे माहीत नसतं. मग त्यासाठी या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल की पूर्णतः माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे, कोणकोणत्या संधी आहेत, मग त्याचे फॉर्म कसे भरायचेत, ऑनलाईन फॉर्म फिलअप केल्यानंतर किती दिवसांनी परीक्षा असते, फिजिकल चाचणी, मैदानी चाचणी कशा पद्धतीने घेतली जाते, याची जर पूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी घेतली तर निश्चित विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचतोच. बरोबर. पण मग ह्या सगळ्याची माहिती आपल्या ह्या अकॅडमीमध्ये करून दिली जाते का, आणि ती कशी? निश्चित, सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं प्रशिक्षण आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरणे, मुलाला सकाळी उठवणे, त्याला फिजिकलसाठी पाठवणे, तिथं फिजिकल तयारी करून घेणे, यानंतर शिकवणी वर्ग आपण जे म्हणतो की ज्यामध्ये तुमची लेखीची तयारी घेतली जाते, कोणत्या विषयाला किती महत्त्व आहे, कोणता विषय कोणत्या पद्धतीने मला करायचा आहे, या ठिकाणी ते सुद्धा तिथं दिलं जातं. आणि विद्यार्थीला त्या ठिकाणी ती नोकरी मिळवण्यासाठी जे टप्पे आहेत ते बारकाईने समजावून सांगितले जातात, म्हणजे विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचतो. बरोबर. विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम खरं तर तुमच्या अकॅडमीतर्फे केलं जातं. मात्र खरोखरच आर्मी किंवा पोलीस भरती किंवा CRPF असेल किंवा इतर काही आपल्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय असतील ह्या 10वी 12वी नंतरचे, त्यामध्ये अतिशय सोपा मार्ग आहे का हो ह्या सगळ्या करिअर निवडण्याचा? निश्चित, कारण आज आपण जर बघितलं, इंजिनिअरिंगला जाल तरी 4-5 वर्ष आपल्याला लागतात, डॉक्टरकीला जाल 4-5 वर्ष लागतात, आणि तिथून पुढे जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली तर पुढचे वर्ष तुमचे प्लस होणार आहेत. आणि आज ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नोकरी कशी मिळेल, कारण ते पुढील शिक्षण जास्त घेऊ शकत नाही. आणि जर घ्यायचं असेल तर तुम्ही 10वी आणि 12वी नंतर या पूर्ण करिअर करून पुढे शिक्षण घेऊ शकतात, कारण मुक्त विद्यापीठाचा पर्याय तुमच्याकडे खुला असतो. मग जर 10वीच्या बेसवरती तुम्ही आर्मीचा पर्याय निवडला तर लवकरात लवकर 6 महिन्याच्या आत तुम्हाला नोकरी मिळते आणि पुढील शिक्षणही तुमचं चालू असतं. कारण त्या ठिकाणी YCM मधून तुम्ही विद्यापीठी शिक्षण घेत असताना तुम्हाला जाण्याची गरज नसते आणि इकडे नोकरीचा मार्ग तुमचा लवकर मोकळा होतो. महाराष्ट्र पोलीसमध्ये जायचं तर 12वीच्या नंतर तुम्ही लगेच पोलीसमध्ये 6 महिन्यात जॉईन होऊ शकतात, किंवा जास्तीत जास्त एखाद्या विद्यार्थ्याला 1 वर्ष लागू शकतं, त्याच्यावरती त्याला कालावधी लागत नाही, कारण त्याचं त्या ठिकाणी नियोजन असतं की एवढ्या दिवसामध्ये आपल्याला नोकरी लागली पाहिजे. आज 10वी आणि 12वी मध्ये मुलगा रेल्वेमध्ये जाऊ शकतो, रेल्वेमध्ये सुद्धा भरती होऊ शकतो, पोस्ट ऑफिसच्या भरती असतील तिथे सुद्धा तो भरती होऊ शकतो, आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो MPSCच्या परीक्षा निश्चित देणारच आहे. त्याचबरोबर 10वी आणि 12वी नंतर अनेकांना असं वाटलं की आपल्याला आपण आर्मीमध्ये भरती व्हावं किंवा पोलीस दलात भरती व्हावं, ही शासकीय नोकरी आहे, ह्याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे देखील येतात. जसं मगाशी तुम्ही सांगितलं फिजिकल चाचणी देखील होते, तर आपण फिजिकली किती फिट आहोत किंवा जर नसतील तर मग ते आपण कशा पद्धतीने आपलं फिजिकल फिटनेस वाढवू शकतो का, आणि जर वाढवून आपण ह्या परीक्षा देऊ शकलो तर आपण उत्तीर्ण होऊ शकतो का? हो, फिजिकल आपण वाढवू शकतो, कारण काही मुलांची त्या ठिकाणी उंची कमी असते, जर त्यांचं वय कमी असेल तर 18 ते 21 पर्यंत उंची वाढते, आणि जर योग्य प्रॅक्टिस, एकदम योग्य सराव जर त्या ठिकाणी असेल तर निश्चित उंची वाढेल. पण ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल त्या ठिकाणी नाही आहे, पोलीसमध्ये जाण्यासाठी आणि आर्मीमध्ये जाण्यासाठी भरतच नाही, त्यांनी घाबरण्याची गरज नाही आहे, कारण त्यांच्यासाठी असंख्य अशा नोकरीच्या संधी आहेत. मी तुम्हाला पहिले सांगितलं, रेल्वेमध्ये ते भरती होऊ शकतात, पोस्टात जाऊ शकतात, जलसंपदा विभाग असेल, खादी ग्रामोद्योग असेल, म्हणजे स्पर्धा परीक्षा हा एकमेव मार्ग आहे की सरकारी नोकरी लागण्यासाठी, आणि त्यामध्ये असंख्य मार्ग आहेत. मग त्यामध्ये तुमची फिजिकली तुम्ही फिट असाल तरी तुम्ही नोकरीला जाऊ शकतात, आणि नसाल तरीही तुम्ही वेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी सरकारी नोकरीला लागू शकतात, हे निश्चित आहे. बरोबर. जेव्हा 10वी परीक्षा 12वी परीक्षा उत्तीर्ण होतो तेव्हा विद्यार्थ्याला योग्य दिशा निवडण्यासाठी तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? आज विद्यार्थ्यांनी सर्वात महत्त्वाचं आहे की त्यांनी योग्य वेळेला सुरुवात केली पाहिजे. स्पर्धा परीक्षा असेल तर स्पर्धा परीक्षेमध्ये गुणाला खूप महत्त्व आहे. तुम्ही कोणत्या वेळेला सुरुवात करतात? आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा आत्ताच संपलेल्या आहेत आणि निकाल लागणार आहेत. जर तिथूनच तुम्ही सुरुवात केली तर लवकरात लवकर तुम्ही स्पर्धा परीक्षेद्वारे नोकरी मिळवू शकतात. आज विद्यार्थ्यांनी सुरुवात केल्यानंतर त्याचं टार्गेट एकदा ठरलं पाहिजे की मला काय करायचं आहे, मला पोलीस बनायचं आहे, मग पोलीससाठी कोणकोणते टप्पे असतात त्याची माहिती, आणि त्यानंतर त्याचे योग्य प्रशिक्षण वर्ग तुम्हाला लावावे लागतील. प्रशिक्षणामध्ये त्यामध्ये टेस्ट बॅच असतात की तुम्हाला कशा पद्धतीची परीक्षा द्यायची आहे, गणित विषयाला किती महत्त्व आहे, बुद्धिमत्ता विषयाला किती महत्त्व आहे, त्यानंतर चालू घडामोडी हा विषय त्याच्यासाठी काय करावं लागतं. या पद्धतीने जर टप्पे पार करत गेलात तर विद्यार्थ्याला यश मिळतं आणि त्या ठिकाणी त्याची स्वप्न, आईवडिलाची स्वप्न निश्चित पूर्ण होतात. बरोबर. म्हणजे ह्या स्पर्धा परीक्षांची तयारी खरं तर म्हणजे
ठराविक कालावधीमध्ये सुरू करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण 10वी-12वीची परीक्षा देतो त्यानंतरच्या काळामध्ये आपण जर सुरुवात केली तर नक्कीच त्याला यश मिळू शकतं. पण साधारणपणे जर आपण परीक्षा दिली आणि त्यानंतर आपल्याला नोकरीची संधी कधी उपलब्ध होऊ शकते? आज दररोज त्या ठिकाणी सरकारी नोकरीच्या जाहिराती आपण बघतो की ह्या विभागामध्ये जाहिरात निघालेली आहे, त्या विभागामध्ये जाहिरात निघालेली आहे. मग जाहिरात निघाल्यानंतर त्याचा सिलेबस म्हणजे त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचा आहे तो एकदा माहिती करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याकडून पालकांनी फॉर्म भरून घेणं गरजेचे आहे. जर ते शिकवणी वर्गात असतील तर मग त्यांना फॉर्म भरण्याची आवश्यकता नसते. जसं आम्ही गरुड जेबच्या माध्यमातून दररोजच्या दररोज त्यांच्यासमोर त्या जाहिराती टाकतो की ही जाहिरात आहे, तुला हा फॉर्म भरायचा आहे, तुझं क्वालिफिकेशन हे आहे, त्यानुसार तू हे करू शकतो आणि त्याच्यासाठी तुला अशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल आणि तो पूर्ण करून घेतला जातो. त्याच पद्धतीने आज पालकांना आणि विद्यार्थ्यांना गरज आहे की दररोज निघणाऱ्या सरकारी नोकरीची त्यांना योग्य वेळी माहिती देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सरकारी नोकरीची योग्य माहिती देणं गरजेचं आहे आणि ती मला वाटतं गरुड झेप अकॅडमीच्या मार्फत मिळतच असते विद्यार्थ्यांना. मात्र जेव्हा 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागतो त्यानंतर तुमच्याकडे अनेक विद्यार्थी शिक्षण घ्यायला येतात आणि पुढे प्रशिक्षण घेतात. त्यांनी अर्थातच त्यांना आर्मीमध्ये किंवा पोलीस दलामध्ये भरती व्हायचंच असतं, मात्र ते दुसरीकडे शिक्षणही घेऊ शकतात का? हो, निश्चित घेऊ शकतात. कारण मी तुम्हाला पहिलेही बोललो होतो की मुक्त विद्यापीठ हा एक असा पर्याय आहे की स्पर्धा परीक्षा करत असताना विद्यार्थी दुसरीकडे त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊ शकतो. BA, BSc, MSc काही पण तो करू शकतो. कारण या ठिकाणी माझ्या समोरचं उदाहरण आहे की एक मुलगा पोलीसमध्ये त्या ठिकाणी पोलीस भरती झाला, त्याचं शिक्षण फक्त 12वी होतं, पण त्या ठिकाणी त्याचं मुक्तमधून विद्यापीठी शिक्षण चालू असताना त्याचं BA कंप्लीट झालं आणि निश्चित 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तो PSIची परीक्षा दिली आणि PSI झाला. असंच प्रत्येक विद्यार्थ्यांनी करायला हवं. आज 10वी झालं किंवा 12वी झालं, पुढील शिक्षण तुम्ही त्या ठिकाणी मुक्त विद्यापीठातून घ्या आणि तयारीला लागा. तुम्ही पुढे तुमच्या क्लास 1 दर्जाच्या पोस्ट सुद्धा तुम्ही काढू शकतात. त्या नोकरी सुद्धा तुमच्यासाठी संधी असतात. पण एक नोकरी तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर मिळून आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची संधी असते की 10वी आणि 12वी वरती नोकऱ्या ज्या आहेत त्या. बरोबर आहे. अर्थात आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर एकूणच याच्याविषयी अजून जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. 10वी आणि 12वी नंतर आर्मी तसंच पोलीस दलातील नोकरीच्या संधींविषयी आज आपण चर्चा करतोय आणि माझ्या सोबत आहेत प्राध्यापक सोनवणे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. अर्थातच सर, आपण मगाशी 10वी-12वीच्या एकूणच ह्या प्रोसिजर विचारलं आणि आर्मीमध्ये जर ज्यांना जायचं असेल किंवा पोलीस दलात जायचं असेल तर त्यांच्यासाठी एक उत्तम असं प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून तुमची कार्यरत आहे. पण जेव्हा एकूणच तुम्ही ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवतात तेव्हा अनेकदा असं होतं की ह्या सगळ्या प्रोसिजरमधनं, शासकीय प्रोसिजरमधनं जेव्हा जातो विद्यार्थी तेव्हा त्याला अनेक चाचण्यांना सामोरं जावं लागतं. मात्र ह्या चाचण्यांमध्ये विद्यार्थ्यांचा जर कस लागू शकला नाही, कुठेतरी मुकला, तर काय नेमकं करायचं? विद्यार्थ्यांनी यात घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. कारण आज एक वेळेस जर अपयश आलं तरी त्या ठिकाणी तो निश्चित पुढच्या वेळेस त्या ठिकाणी यशस्वी होतो. कारण आज स्पर्धा परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. प्रत्येक विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी धडपडतोय. पण यामध्ये जर 1-2 गुणावरून तुमचा त्या ठिकाणी क्रमांक हुकला किंवा त्या ठिकाणी नोकरी मिळाली नाही तर पुढच्या वेळेस तुम्हाला ती संधी लवकरात लवकर उपलब्ध होत असते. कारण मी सांगितलंय तुम्हाला की नोकऱ्याच्या असंख्य संधी आहेत आणि स्पर्धा परीक्षेचा हा पॅटर्न ठरलेला आहे की वेगवेगळे त्या ठिकाणी विषय सारख्या पद्धतीने विचारले जातात. ते विषय जर तुमचे त्या ठिकाणी कंप्लीट झालेले असतील तर तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा देऊ शकतात. आणि पदवीचा विषय तुम्ही काढलाच होता, त्यावरती सांगतो की परत एकदा की पदवी ही तुमची या शिक्षणाच्या चालू असतानाच तुम्ही कंप्लीट करू शकता. त्यासाठी तुम्हाला रेग्युलर राहण्याची गरज नाही आहे. म्हणजे 12वी झाली तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही टार्गेट ठेवलं पाहिजे की मला नोकरी मिळाली पाहिजे. कोणतीही नोकरी जोपर्यंत त्या दृष्टीने खरं तर तुमच्या अकॅडमीतर्फे तयारी करून घेतली जातेच, कारण की नोकरी मिळणं फार महत्त्वाचं आहे. आणि जर शासकीय नोकरी आपण जर सेवेत दाखल झालो तर नक्कीच एक आपण यश मानू शकतो. आत्तापर्यंत तुम्ही अनेकांना ह्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. तुमचे विद्यार्थी कुठे कुठे सध्या कार्यरत आहेत? आज गरुड झेपच्या माध्यमातून 2400च्या वरती विद्यार्थी सरकारी नोकरीला लागलेले आहेत. त्यामध्ये आर्मीचं प्रमाण जर आपण बघितलं तर 1200चे विद्यार्थी त्या ठिकाणी आर्मीमध्ये असतील, 1300-1400 विद्यार्थी पोलीसमध्ये असतील. आणि हा जो आकडा आपण बघतो इतर जे मार्ग आहेत ज्यामध्ये MPSC आले, त्यानंतर तलाठी, ग्रामसेवक, यामध्ये विद्यार्थ्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सरकारी नोकरीचा कोणताही मार्ग त्या ठिकाणी आम्ही सोडत नाहीत, कारण विद्यार्थ्याला ते मिळालं पाहिजे. जर विद्यार्थी PSI म्हणून आला तर त्याची PSIची तयारी
तयारी पूर्ण झाली पाहिजे. जर तो आर्मी म्हणून या ठिकाणी येत असेल तर आर्मी सोबत त्याला त्या ठिकाणी रेल्वेच्या डिपार्टमेंटची जॉबही त्याला माहिती पाहिजे. त्याही परीक्षा तो देऊ शकलात तर त्या ठिकाणी चांगलं होईल. कारण तुम्हीच म्हणालात की अपयश येतं, मग अपयश जर आर्मीमध्ये अपयश आलं तर दुसरं यश मिळू शकत नाही का? तर मिळतं. आणि त्यासाठी आम्ही त्यांच्या पालकांचे पालक वर्ग त्या ठिकाणी आयोजित करतो. विद्यार्थ्यासाठी अधिकारी वर्गांची मार्गदर्शन शिबिर असतात की जे अधिकारी घडलेत, उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी तहसीलदार माझ्याकडून घडलेला आहे तर तो तहसीलदार त्या ठिकाणी येणार, त्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करणार. PSI घडलेला विद्यार्थी PSIचं मार्गदर्शन करणार, जेणेकरून विद्यार्थी त्या ठिकाणी मोटिवेट होईल. त्याच्या मनामध्ये एक उत्तेजना तयार होईल की नाही मी करू शकतो, मी लागणार आहेत. त्या पालकांना समजेल की माझा विद्यार्थी या ठिकाणी गेल्यानंतर यशस्वी होतो. हे जे मार्ग असतात हे स्पर्धा परीक्षेत सर्वात महत्त्वाचे आहेत. म्हणून स्पर्धा परीक्षा हा एक सोपा मार्ग आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर आता अर्थात तुमच्याकडे आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि अनेक विद्यार्थी आज कार्यरत आहेत शासकीय नोकरीमध्ये. मला एक विचारायचं आहे की जेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी तुमच्याकडे तुमच्या अकॅडमीमध्ये जेव्हा शिकण्यासाठी येतो तेव्हा त्याच्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतात का आणि त्या कशा प्रकारच्या असतात त्याविषयी काय सांगाल? आज गरुड झेपमध्ये सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. जसं आपण बघितलं लायब्ररी आहे, लायब्ररी अभ्यासिका 24 तास चालते. या ठिकाणी 12 वाजेपर्यंत विद्यार्थी अभ्यास करू शकतो, त्यापेक्षाही जास्त वेळ परीक्षेच्या काळात अभ्यास करू शकतो. त्यानंतर त्याच्यासाठी ग्रंथालय, त्याला आवश्यक असणारे सर्व बुक्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. म्हणजे तो त्या ठिकाणी कोणतेही बुक्स त्याला विकत घ्यावे लागत नाही. त्या ठिकाणी काही पालकांची आपण बघतो की त्या ठिकाणी परिस्थिती नसते बुक्स विकत घेण्यासाठी, मग त्याला त्या ठिकाणी ते उपलब्ध करून दिल्या जातात. आणि मैदानी चाचणीचा जो प्रश्न आहे, सकाळी उठवण्यापासून तर संध्याकाळपर्यंतची प्लॅनिंग करण्यासाठी शिक्षक त्यांच्यासोबत त्या ठिकाणी राहतात. म्हणजे आम्ही सकाळी त्यांना उठवणार, त्यानंतर तिथं त्याला मैदानी चाचणीपर्यंत पोहोचणार. तिथं 4 ते 5 शिक्षक असतील जे त्या ठिकाणी मिलिटरी रिटायर असतील, त्यानंतर PSI असतील, या पद्धतीचे त्यांच्याकडून प्रशिक्षण पूर्ण करून घेतात. मग त्यातले कोणतेही गुण त्यांचे जाणार नाहीत. उदाहरणार्थ त्या ठिकाणी रनिंगमध्ये मार्क कटणार नाहीत, लांब उडी असेल त्यात मार्क कटणार नाही, या पद्धतीने तयारी करून घेतल्या ते. आणि जेव्हा मुख्य प्रश्न येतो लेखी परीक्षेचा तेव्हा मुलाची त्या ठिकाणी तयारी करून घेतल्या ते. 50-50 टेस्ट बॅच, 100ची टेस्ट बॅच आपण चालवतो की परीक्षेच्या अगोदर विद्यार्थ्याला परीक्षेचं वातावरण त्या क्लासमध्ये मिळालं पाहिजे, त्याला ते सोडून घेता आलं पाहिजे, सोडवल्यानंतर कशा पद्धतीने सोडवायचे हे सांगण्यात आलं पाहिजे. या पद्धतीने जर तयारी त्या ठिकाणी होते तर त्या ठिकाणी यश मिळतं. आणि त्याचाच परिणाम हा आहे की आमच्या विद्यार्थ्यांचा सक्सेसचा आकडा सर्वात जास्त असतो. बरोबर आहे. अर्थातच म्हणजे एकूणच आपण बघितलं तर सर्व सोयी सुविधा तुमच्या या अकॅडमीमध्ये आहेत आणि आपण काही फोटोग्राफ्सही दाखवतोय, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय की कशा पद्धतीनं तुम्ही एकूणच प्रशिक्षण देतात आणि विद्यार्थी कसा यशस्वी होऊ शकतो. आपण एक छोटासा अजून एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. 10वी आणि 12वी नंतर आर्मी आणि महाराष्ट्र पोलीस दलातील नोकरीच्या संधींविषयी आज आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत आहेत प्राध्यापक सोनवणे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. सर, खरं तर 10वी आणि 12वीचा रिझल्ट काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. मात्र या रिझल्ट नंतर अनेक विद्यार्थी पासही होतील, अनेक विद्यार्थी नापासही होतील. जर ह्या अशा विद्यार्थ्यांना, नापास विद्यार्थ्यांना अपयश आलं तर पुढे जाऊन त्यांना सरकारी सेवेत रुजू होता येऊ शकतं का आणि त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल अगदी थोडक्यात? खरंच त्या ठिकाणी एखादा विद्यार्थी नापास होतोय तर मी त्याला हे अवश्य सांगेल की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. असं काहीच नाही की त्या ठिकाणी 10वी आणि 12वीला त्या ठिकाणी विद्यार्थी नापास झाला त्याला सरकारी नोकरी मिळणारच नाही. त्याला निश्चित मिळू शकते. कारण या ठिकाणी आपण बघतो की 10वी या ठिकाणी नापास हा महत्त्वाचा मुद्दा नाही. 7वी पासून सरकारी नोकरी आहेत. 7वी 8वी त्या ठिकाणी नापास विद्यार्थी सुद्धा, 10वी नापास विद्यार्थी सुद्धा सरकारी नोकरी लागतो. त्या ठिकाणी त्याला निवडावं लागेल की माझ्या नापास झाल्यानंतर त्या ठिकाणी मी कोणत्या सरकारी नोकरीला लागू शकतो आणि त्याची तयारी कशी करायची. आपण बघतो एखाद्या विद्यार्थ्याला 12वीमध्ये 99% मिळाले, 90% मिळाले, त्याच्याही पेक्षा लवकर हे नापास झाले विद्यार्थी सुद्धा सरकारी नोकरीला लागू शकतात. यांनी जर योग्य वेळेला तयारीला सुरुवात केली तर. आणि ज्या ठिकाणी जे विद्यार्थी जास्त टक्केवारीने पास होतात ते सुद्धा कधी कधी लागत नाहीत. पण या विद्यार्थ्यामध्ये ती क्षमता येऊन जाते, नाही मी नापास झालोय ना, मला त्या ठिकाणी सरकारी नोकरी लागायचं आहे. माझा विद्यार्थ्यांना त्या सल्ला आहे की या ठिकाणी आज निराश होऊ नका, तुम्ही तयारीला लागा, तुम्हीही काहीतरी करू शकतात, तुम्ही बनू शकतात. बरोबर आहे. त्याचबरोबर 10वी आणि 12वीचा निकाल येईल, विद्यार्थ्यांना आणि पालकांना या निमित्ताने काय संदेश द्याल?
सर्वात प्रथम मी पालकांना सांगू इच्छितो की आपल्या मुलाचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही त्या मुलांना सांगा की त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे. प्रथमतः मुलाचे स्वप्न बघा की मुलगा काय म्हणतोय, मला काय करायचं आहे, आणि त्यानुसार त्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करा. ज्या विद्यार्थ्यामध्ये जी क्षमता आहे त्याला त्या दृष्टीने जाण्यासाठी प्रेरित करा, त्याला तिथपर्यंत पोहोचवा. त्या ठिकाणी त्याला काय लागतं, कोणते शिकवणी वर्ग त्याला तिथपर्यंत पोहोचू शकतील याचा विचार करून त्या ठिकाणी 10वी झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर निकाल लागल्यास त्या ठिकाणी तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे. कारण वेळ ह्या कोणासाठी थांबत नसतो. तुम्ही जर निकालानंतर 2-2 महिने 3-3 महिने त्या ठिकाणी फक्त निकालाच्या त्या आनंदाच्या क्षणात घालवाल तर तुमचं त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान होतं. म्हणून पालकांनी निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाचं स्वप्न काय, त्यानुसार तो काय करणार आहे आणि काय करायला पाहिजे याविषयी प्रेरित राहिलं पाहिजे. मुलांसाठी माझा सल्ला आहे, जर आपले पालक त्या ठिकाणी सुशिक्षित नसतील तर आपण स्वतः ठरवायचे मला काय बनायचं आहे. मी करू शकतो ना, मी बनू शकतो ना, मग मला ते करायचं आहे. मला त्याच ठिकाणी जायचं आहे. मला आर्मीत जायचं तर आर्मीची ट्रेनिंग आजपासून चालू करावी लागेल. मला पोलीसमध्ये जायचं, मला पोलीसची ट्रेनिंग आजपासून चालू करावी लागेल. मला PSI बनायचं आहे तर तयारी आजपासून चालू करावी लागेल. ग्रॅज्युएशन पूर्ण होत राहील तोपर्यंत माझी तयारी पूर्ण झाली असेल. मला MPSC करायची तरी तेच ग्रॅज्युएशन होत राहील, स्पर्धा परीक्षेला सुरुवात करावी लागेल. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांनी आपलं पुढाकार घेतला आणि ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये जर आपलं नाव रोशन केलं तर नक्कीच फरक पडू शकतो. देशामध्ये एक बेरोजगार कोणीच राहणार नाही खरं तर. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तासमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.